एक सकारात्मक विचार। चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा। अमरावतीला साहित्य आणि नाट्य संस्कृतीचा वारसा लागला आहे। अमरावती येथे साहित्य आणि नाट्यप्रेमी आणि नाट्य संस्कृती जपणारे अनेक कलाकार आणि प्रेक्षक आहे। एका काळी अमरावती सांस्कृतिक चळवळीचे मोठे केंद्रस्थान होते। याच पार्श्वभूमीवर शासनातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी अमरावती येथे अमरावती नाट्य परिषदच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणार आहे। बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्याच्या मागे हे उद्देश आहे की बालकलाकारांना प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्यामध्ये कला संस्कृती व इतिहास रुजू व्हावे। नाट्य रंगमंच हे सिनेमाची पहिली पायरी आहे आणि प्रत्येक सिनेनेतामधून नाटक आणि नाट्य रंगभूमीची भाषा आणि त्याची शिकवण कधीच लुप्त होत नाही। अमरावतीचे नाट्य संस्कृतीचे इतिहास असे आहे की जेव्हा दीनानाथ मंगेशकर हे बळवंत संगीत मंडळी अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात नाट्यप्रयोग करायचे तेव्हा ते अमरावती येथे नाटकाच्या सादरीकरणासाठी आले होते। या दरम्यान लता मंगेशकर देखील त्यांच्यासोबत अमरावतीमध्ये आल्या होत्या। अर्थात दीनानाथ मंगेशकर अनेकदा नाट्यप्रयोगासाठी अमरावती येथे यायचे। अमरावती येथील दहिसत परिसरात म्हणजे जुनी अमरावती येथे ऐतिहासिक इंद्रभवन थिएटरमध्ये पूर्वी साहित्य व नाटकांचे सादरीकरण व्हायचे। त्यावेळी एका नाट्य कार्यक्रमासाठी सुद्धा स्वतः सुरांची राणी लता मंगेशकर आल्या होत्या। त्याचसोबत उत्तम कलाकार आणि अभिनेता नाना पाटेकर, मोहन चोटी आणि दादा कोंडके यांनी अनेकदा अमरावती नाट्य परिषद येथे भेट दिली आहे। त्यामुळे अमरावतीकरांसाठी आणि अमरावतीमध्ये राहणाऱ्या नाट्यप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे की अमरावतीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने सांस्कृतिक विभागातर्फे बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे। यामध्ये संस्कृत नाट्य स्पर्धा, हिंदी नाट्य स्पर्धा, मराठी हौशी नाट्य स्पर्धा, मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आणि मराठी बालनाट्य स्पर्धा इत्यादींचा समावेश असतो। सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित बालनाट्य स्पर्धेची अंतिम फेरी पहिल्यांदाच अमरावतीमध्ये आयोजित करण्यात येत आहे आणि हे अमरावतीच्या कला संस्कृतीमध्ये मोलाचा योगदान ठरणार आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावती केंद्रावर मागच्या वर्षी 60 एकांकिका म्हणजे 60 नाटकांचा विक्रम केला होता आणि तो विक्रम यावर्षी स्वतः अमरावती तोडणार आहे। अर्थात यावर्षी शासनातर्फे आयोजित नाटक स्पर्धेची अंतिम फेरीमध्ये अमरावती केंद्रावर एकूण 89 बालनाट्य सादर होणार आहे आणि ही अंतिम फेरी अमरावती केंद्रावर आयोजित करण्याच्या मागे अमरावती नाट्य परिषदेचे अध्यक्ष चंद्रशेखर डोरले, मुंबई नाट्य परिषदेचे सदस्य प्रशांत देशपांडे, अमरावती नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष विलास इंगोले आणि अमरावती नाट्य परिषदेचे सल्लागार खासदार अनिल बोंडे यांचा मोलाचा वाटा आहे। अमरावतीमध्ये या स्पर्धकांसाठी नाट्य सभागृह, रंगमंच आणि व्यवस्थापन चांगले असून राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी नाट्य स्पर्धेच्या आयोजनाची संधी अमरावती केंद्राला दिली आहे। तर ही बालनाट्य स्पर्धा 26 फेब्रुवारीपासून छत्रपती शिवाजी महाराज सभागृह जे PDMC कॉलेजच्या परिसरात आहे तिथे आयोजित करण्यात येणार आहे आणि हे बालनाट्य स्पर्धा 26 फेब्रुवारीपासून ते 4 मार्चपर्यंत राहणार असून सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत दररोज 5 ते 6 नाटकाचे सादरीकरण होणार आहे। रोज कोणते नाटक राहणार आहे याचे टाइम टेबल तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार। म्हणजे अमरावतीमध्ये एकूण 1204 बालकलावंत आपले नाटक, आपली कला कौशल्य सादर करणार आहेत आणि यानंतर मुंबई येथून त्यांचे पारितोषिक व विजेता घोषित होणार आहे। आणि या स्पर्धेमध्ये अमरावती येथून एक टीम अमरावतीचे प्रतिनिधित्व करणार आहे व अमरावती विभागातून अशा 2 ते 3 टीम अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे। विभागातर्फे दरवर्षी नाट्य स्पर्धा घेतल्या जातात। एक अंकी नाट्य स्पर्धा बालवयापासून नाटकाची अभिरुची निर्माण व्हावी यासाठी बाल कलाकारांना प्रोत्साहन दिले जाते आणि म्हणून या नाट्य स्पर्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। या नाट्य स्पर्धेमध्ये अंतिम फेरीसाठी बिडर अनेक होते, परंतु अमरावतीमध्ये सुसज्ज नाट्यगृह, 3 नाट्यगृह अतिशय सुसज्ज आहे आणि त्यापैकी अतिशय सुंदर असलेलं अमरावतीमधलं श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नाट्यगृहामध्ये या स्पर्धा पार पडणार आहेत। सर्व महाराष्ट्रातले मोठे नाट्य कलावंत
अमरावतीमध्ये आलेल्या लता मंगेशकर यांच्यापासून सुद्धा, म्हणजे त्या लता दिदी सुद्धा तिथे इंद्रभवन थिएटरमध्ये आलेले आहे. हा या अमरावतीचा इतिहास आहे. विदर्भाला ही नाट्य क्षेत्राची परंपरा आहे, सांस्कृतिक क्षेत्राची आहे, क्रीडा क्षेत्राची आहे. आणि ही चळवळ आता चंदूभाऊ डोरलेंच्या नेतृत्वाच्या माध्यमातून सुरू आहे. हे आनंदाची गोष्ट आहे अमरावतीसाठी की बालनाट्य स्पर्धेचं अंतिम फेरीचं 26 फेब्रुवारीपासून आयोजन अमरावतीमध्ये होत आहे. आणि हे रेकॉर्ड सगळे पहिलेही तोडलेलेच आहेत. 89 बालनाट्य म्हणजे कलाकारांचा सहभाग राहिला.